हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खस्ता असं मिनी कचोळीचा रेसिपी बघूयात. खायला अगदी टेस्टी आणि इन्स्टंट बनवले जातात. तर चला सुरू करूयात. आधी मी मैदा घेतलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर इकडे मी 2 चमचा तूप गरम करायला ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये तूप टाकून असं मिक्स करून घ्या. तुम्ही तेलही टाकू शकता. मी इथे तूप टाकलेले आहे. चमच्यानी असं थोडंसं मिक्स करा. गरम असताना त्यासाठी याला असे मिक्स करून घ्या. पुन्हा आता हाताने व्यवस्थित असं चोळून घ्या अशा प्रकारे. सोडा वगैरे टाकू नका. न सोडा टाकता देखील असं खस्ता होतात कचोरी. हे बघा अशा प्रकारे. इथे आता मी थोडं थोडं पाणी टाकून एक असं घट्ट डो तयार करून घेणार आहे. समोसेला देखील अशाच प्रकारे डो तयार करून घ्यायचा असतो. दोन्हीचं सेम असं प्रक्रिया आहे डो तयार करायचं. हे बघा असे मळून झाले. आता पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप लावून अशा प्रकारे त्याला व्यवस्थित असं पुन्हा असं मिक्स करून घ्या पिठाला व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्या व्यवस्थित असं चोळून झाकण लावून ठेवून द्या 10 ते 15 मिनिटासाठी. तेव्हापर्यंत इकडे मी 4 टेबलस्पून बघा मुगाची डाळ आणि 1 टीस्पून अशी उडदाची डाळ दोन्ही भिजायला टाकली होती 2 तास. आता त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. इथे मी मसाला तयार करून घेते. धनिया 2 चमचा, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा बडीशोप. हे सगळं असं भाजून घ्या. आधी थोडंसं धनिया भाजून झाले ना नंतर हे टाका. आता ह्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी अर्धी चमचा असे ओवा टाकून घ्या. ओवा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर टाकून घ्या. आणि पोट वगैरे खराब होत नाही, टेस्ट पण चांगला लागतो. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित खरपूस भाजून झाले ना. थंड झाले की याचं पावडर तयार करून घ्या. हेच पावडर तुम्ही समोस्यामध्ये देखील यूज करू शकता. असे करून डबे भरून ठेवल्या ना कशातही समोस्यामध्ये देखील मी 2 चमचे ह्यातला यूज करून घेतला होता. हे बघा अशा प्रकारे काढून पुन्हा त्याच पॅनमध्ये 2 चमचा अशी तूप टाकलेली आहे. आपण भाजून ठेवलेलं मिश्रण थंड झाले मिक्सरमधून काढून घेतलेली आहे मी. मूग आणि उडदाची डाळ अशी व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्या. अगदी व्यवस्थित असं भाजून घ्या. हे बघा अशा प्रकारे भाजून घ्या. लक्षात घ्या, मी मसाल्याचं जे प्रमाण आहे ना तुम्हाला सांगितलेलं ते तुम्ही त्या प्रकारे मसाला बनवून ठेवून घ्या. तुम्ही कशातही समोसेत किंवा समजा कचोरी त्याच्यामध्ये अशी 2 चमचाच टाका, जास्त नाही, फक्त 2 चमचा टाकून घ्या. हे बघा पुन्हा त्याला असं मिक्स करून घेते बघा अशा प्रकारे. आता ह्यामध्ये लाल तिखट देखील तुम्हाला जेवढा हवं आहे तिखट त्यानुसार मी इथे 1.5 चमचा टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ. पुन्हा याला मिश्रण मिक्स करून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं ना, मी गार झाले की त्याला मिक्सरमधून पुन्हा एकदाशी फिरून घेतलेली आहे. आता पाणी लावून 5 मिनिटासाठी झाकण लावून असं व्यवस्थित ठेवून द्या. पाणी फक्त 2 टेबलस्पून असेच पाणी मारून ठेवून द्या. बघा नंतर असं होतं आपलं मिश्रण अशा प्रकारे. फक्त 2 टेबलस्पून पाणी मारूनच झाकण लावून ठेवा. पुन्हा त्याला मिक्स करून घ्या व्यवस्थित. हे बघा आपला डो आता तयार झालेला आहे. इकडे व्यवस्थित असं असे छोटे छोटे गोळे घ्या. तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर तुम्ही मोठे करू शकता, कारण ही मिनी कचोरी आहे त्यामुळे मी छोटे छोटेच बनवून घेतलेली आहे. अशा प्रकारे व्यवस्थित त्याला
लाटून त्याचे आपण पुरणपोळीचं हे सारण कसं भरतो की नाही त्याच्या प्रकारे मला जसं आवडतंय त्यानुसार बघा मी इथे एक मोठ्या चमच्याने असं 1 चमचा असं सारण टाकलेली आहे हाताने अंदाजाने. इथे असं व्यवस्थित त्याला पॅक करून घ्या अशा प्रकारे. आता याला पॅक करून तुम्ही हाताने तसे चपट करू शकता किंवा मग नाहीतरी मग असे लाटणी थोडं हळूच हलक्या हाताने असं लाटून घ्या. हे बघा अशा प्रकारे. आता बाकीचे देखील राहिलेले मी तसंच करून तुम्हाला दाखवते. थोडं सर्दी झालेलं आहे त्यामुळे मला माझा आवाज थोडी चेंज झालेला. हे बघा दुसरं देखील मी त्याच प्रकारे करून घेते. अशा प्रकारे तुम्ही हे मिश्रण असं जवळजवळ 8 दिवस तुम्ही हे मिश्रण असंच डब्यात घालून ठेवू शकता. आणि यामध्ये थोडीशी बरं का तुम्हाला जर ठेवायचं असलं 2-3 दिवसासाठी तर त्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर देखील टाकून घ्या, 1 अर्धा चमचा. मी याच्यात टाकलेली नाहीये. जर तुम्हाला ठेवायचं असलं सारण 2-3 दिवस तर तुम्ही तसं करू शकता. अशा प्रकारे सगळे व्यवस्थित लाटून घ्या. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सगळे माझे बनवून रेडी झालेले आहेत. इथे मी तेल गरम करायला ठेवलेली आहे. तेल मात्र मीडियम हायवरच गरम करून घ्या. मी त्याला असे पुन्हा थोडंसं बारीक करून बंद करून टाकलेली आहे. कारण काय होतं वर तळले जातात आणि आतून कच्चा राहतात. अशा प्रकारे कचोरीचा जो हे असतो की नाही वरचा तो लेअर तो थिक असतो. त्यासाठी त्याला पूर्ण असं व्यवस्थित आतमध्ये तळायला पाहिजे म्हणलं ना तर मग असे थोडा 2 मिनिटासाठी बंद करा गॅस. पुन्हा चालू करून घ्या. त्याला अगदी लो फ्लेमने व्यवस्थित असं आलटून पलटून घ्या. याला सोड्याची देखील गरज भाजणार नाहीये तुम्हाला. अगदी असे खस्ता कचोरी तयार होतात. हे बघा अशा प्रकारे खायला फार टेस्टी आहेत बरं का. हे बघा ह्याच्यामध्येच 2 मिरच्या टाकलेली आहे 2-3. पलटून व्यवस्थित असं तुम्ही करून घ्या. अशा प्रकारे बघा आपल्या कचोरीला किती सुंदर असं रंग आलेला आहे. अशा प्रकारे आता व्यवस्थित असं काढून घ्या. आणि आता खाण्यासाठी आपली कचोरी तयार झालेली आहेत. आणि तुम्ही नक्की ट्राय करत जा ही केलेली रेसिपी. कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलवर कोणी नवा नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आपली कचोरी तयार झालेली आहे. तुम्ही देखील ट्राय करा आणि तुमच्या मैत्रिणीला देखील शेअर करा. थँक्यू.